संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी आज शेवगावमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने शेवगाव शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते। यावेळी शेवगाव शहरातील व्यापाऱ्यांनी या शेवगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शेवगाव शहर 100% बंद ठेवण्यात आले। यावेळी विविध मराठा संघटनांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला। यावेळी कार्यकर्त्यांनी शेवगाव शहरामध्ये फिरून शेवगाव बंदचे आवाहन केले। मासाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या करण्यात आलेली आहे ती अत्यंत अनैसर्गिक हत्या आहे। ज्या मनुस्मृतीवादी हत्या आहे। या महाराष्ट्रात पेशवाई आली आणि पेशवाईच्या काळातली ही पहिली हत्या आहे। म्हणजे या ठिकाणी त्या सरपंच देशमुख हे विकास कामावर भर देत असताना या ठिकाणी त्यांची गावातल्या गुंडांनी वाल्याचा वाल्मिक झाला, परंतु हा वाल्मिक चोर दरोडेखोर वाल्मिक यानं त्याच्या गुंडाच्या हस्ते या ठिकाणी ती हत्या घडून आणली। या महाराष्ट्रातलं राजकारण एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण चालू झालेलं आहे। या ठिकाणी जातीचा धर्माचा पंथाचा विषय नसून या ठिकाणी विकास कामाला आडं येऊन विकास काम करणाऱ्या माणसाचा जीव घेण्याचं काम या व्यवस्थेनं केलेलं आहे। म्हणून या व्यवस्थेतल्या सरकारनं या ठिकाणी राजीनामा देऊन सर्व मंत्रिमंडळ बरखास्त केलं पाहिजे अशी या ठिकाणी मागणी करत आहोत।